श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मात तुळशीला खूप पवित्र आणि पूजनीय मानले जातं. ज्या घरात तुळशीचा वास असतो तिथे देवी लक्ष्मी सदैव वास करतात. तसेच तुळशी विवाहालाही तेवढंच महत्त्व आहे. पंचांगानुसार कार्तिक एकादशी 1 नोव्हेंबर रोजी तर द्वादशी तिथी 2 नोव्हेंबर रविवार सकाळी 7:31 पासून ते 3 नोव्हेंबर सोमवारी सकाळी 5:07 पर्यंत आहे. उदयतिथीनुसार 2 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी तुळशी विवाह आपल्याला घरच्या घरी तुळशी विवाह साजरा करायचा आहे किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला तुळशी विवाह करत असतील तर तिथे पण पूजेला जाऊ शकता. जवळपास केंद्र असेल तर केंद्रात जाऊन या सेवेचा आवर्जून लाभ घ्यावा. ज्यांना काही कारणाने 2 नोव्हेंबरला तुळशी विवाह करता आले नाही त्यांनी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केला तरी चालेल. आपल्याकडे दिवाळीची जेवढ्या आतुरतेने वाट पाहिली जाते तितक्याच आतुरतेने तुळशीच्या लग्नाचीही वाट पाहिली जाते. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीला श्री विष्णू योग निद्रेत जातात. जे कार्तिकी एकादशी देवउठणी एकादशीला निद्रावस्थेतून बाहेर येतात. या संपूर्ण चातुर्मासाच्या काळात कोणतेही शुभ कार्य केलं जात नाही. तुळशीच्या लग्नानंतर शुभ कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. म्हणून तुळशीच्या लग्नाची लोक आतुरतेने वाट पाहतात. तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त 2 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5:35 पासून ते रात्री 8:50 पर्यंत आहे. या शुभ मुहूर्तावर आपल्याला तुळशीचा विवाह साजरा करायचा आहे. एका चौरंगावर तुळशी मातेला ठेवायचं आहे. तुळशी मातेच्या मागच्या बाजूला 2 उसाचे खांब लावायचे आहेत. दुसऱ्या पाटावर आपल्याला आपल्या घरातील बाळकृष्ण यांना ठेवायचं आहे. तुळशी मातेला आपल्याकडे एखादी नवी साडी नसेल तर ती साडी तुळशी मातेला परिधान करायची आहे. नंतर तुळशी मातेला पण साज जो तुमच्याकडे असेल तो चढवायचा आहे. नसेल तर साध्या सोप्या पद्धतीने पूजा केली तरी चालेल. पण तुळशी मातेला काचेच्या हिरव्या किंवा लाल बांगड्या अर्पण करायच्या आहेत. नंतर तुळशी मातेला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करून धूप दीप दाखवायचा आहे. नंतर दुसऱ्या चौरंगावर पहिले गणपती बाप्पाची पूजा मांडणी करायची आहे. गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यावर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवून झाल्यावर आपल्याला एक कळस मांडायचा आहे. कळशाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. नंतर भगवान बाळकृष्ण एका ताम्हणात ठेवून पंचोपचार पूजा करायची आहे. पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करायचा आहे. नंतर हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचे आहेत. लाह्या बत्ताशे यांचा नैवेद्य भगवान विष्णूंना दाखवायचा आहे. पूजेच्या आधी आपल्याला बाळकृष्ण व तुळशी मातेला हार करायचे आहेत. हळद कुंकू टाकून अक्षता बनवायच्या आहेत. आपल्या घरात सगळी पूजा करून झाल्यावर आपल्या घरातील कर्त्या पुरुषाने श्री विष्णू भगवान व तुळशी मातेच्या विवाहाचे पूजन उच्चारण करायचं आहे. नंतर दोघांच्या मध्ये एक स्वच्छ असलेला पांढरा रुमाल त्यावर कुंकुवाने स्वस्तिक काढलेले अंतरपाट धरून अक्षता टाकत मंगलाष्टकम म्हणायचं आहे. मंगलाष्टकम गुगल किंवा यूट्यूबला मिळून जाईल. मंगलाष्टकम झाल्यावर दोघांमधून अंतरपाट काढून बनवलेला हार तुळशी मातेला व भगवान विष्णू यांना हार घालायचे आहेत. आपल्या घरात टाळ असतील टाळ वाजवायचे आहेत व विवाह संपन्न करायचा आहे व भगवान विष्णू यांना प्रार्थना करायची आहे. जसे की आज तुमचा विवाह सोहळा आपल्या दारी संपन्न झाला तसाच विवाह सोहळा माझ्या कुटुंबातील अडलेल्या नडलेल्या व्यक्तींच्या लवकरात लवकर विवाह होऊ द्या ही प्रार्थना भगवान विष्णू व तुळशी मातेला करायची आहे. नंतर ज्यांचे विवाह बाकी आहेत त्यांनी भगवान विष्णूंना आपल्या विवाहाबद्दल प्रार्थना साकडे घालायचं आहे. तुळशीच्या बाजूला ठेवलेल्या उसाला नमस्कार करून सांगतो जसे आपण या विवाहात मामा म्हणून पाठीमागे उभे राहिलात तसेच आपण माझ्या विवाहाच्या वेळी माझ्या मागे उभे राहावे व माझाही विवाह लवकरात लवकर जुळून यावे हीच आपणास विनंती आहे.
अशी प्रार्थना भगवान विष्णू व तुळशी मातेला करायची आहे. खूप साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी तुळशी मातेचा विवाह साजरा करायचा आहे. ज्यांच्या घरी तुळशी विवाह होतो त्यांना कन्यादानाचा मान मिळतो. त्यांचं आयुष्य तुळशी मातेच्या रूपासारखं सुंदर व सुखमय होतं. त्यांच्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही व तुळशीचा विवाह केल्यामुळे आपल्याला देखील कन्यादानाचं पुण्य मिळतं. नंतर तुळशी मातेचा मंत्र 1 वेळा म्हणायचा आहे. तुळशी श्री महालक्ष्मी विद्या विद्या यशस्विनी धर्मानना देवी देवी देव नमन प्रिया लभेत सुतरा भक्तिमन्ये विष्णुपद लभेत तुळशी भूर्म महालक्ष्मी पद्मनी श्री हरिप्रिया. हा मंत्र 1 वेळा म्हणायचा आहे. नंतर तुळशीची ओटी भरून पूजा पूर्ण करायची आहे. पौराणिक कथेनुसार रुंदा नावाच्या एका मुलीचे लग्न असुरांचा राजा जालधरीशी लावण्यात आले होते. दुष्ट जालधराला नष्ट करण्यासाठी रुंदीची पतिव्रता मोडीत काढण्याचे गरजेचे होते. म्हणून भगवान विष्णूंनी जालधरीचे रूप घेतले आणि तिची पतिव्रता मोडीत काढली. भगवान शंकरांनी असुरांचा राजा जालधराचा पराभव केला व रुंदाला जेव्हा सत्य समजले तेव्हा तिने भगवान विष्णूला शालिग्राम नावाचा दगड होण्याचा शाप दिला. भगवान विष्णूंनी रुंदेला तुळशीच्या वनस्पतीमध्ये रूपांतरित केले आणि तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले. तुळशी विवाहानंतर तुळशीला दैवत्व प्राप्त झाले. अशी होती तुळशी मातेची व भगवान विष्णूंची कहाणी. खूप साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला तुळशी विवाह घरच्या घरी करायचा आहे. श्री स्वामी समर्थ.